महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे नेते सन्माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि या संघर्ष यात्रेमध्ये समर्थपणे यात्रेची जबाबदारी सांभाळणारे माननीय अजितदादा, समाजवादी पक्षाचे नेते माननीय अबू आझमी साहेब, अरे वो पीछे हो जाओ ना, अरे वो पीछे चलो पीछे। अबू साहब सबको सामने के लिए बोलो, सामने बैठे सब सामने बैठेंगे उसी लड़ाई हो जाए बोलो। अबू आझमी साहेब, रिपब्लिकन पक्षाचे योगेंद्रजी कावडे साहेब, ज्येष्ठ नेते मान्य रोहिदाजी जादी, मुफ्ती साहेब, सर्व विधानसभा विधान परिषदेतील या संघर्ष यात्रेमध्ये सहभागी झालेले आमचे सर्व सहकारी आमदार महोदय, भगिनी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पार्टीचे नाशिक जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधव, भगिनी आणि मित्र, चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा आम्ही सुरू केली। चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरू झालेल्या यात्रेचा पहिला टप्पा पनवेलला संपला आणि दुसऱ्या टप्प्याची सुरुवात परवा दिवशी जिजाबा मासाहेबांच्या जन्मगावी सिंदखेड राजापासून त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही या यात्रेला सुरुवात केली। आज कुठल्या निवडणुका नाहीत आणि एकच भूमिका आपली सर्वांच्या यात्रेपाठीमागची आहे, की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठं राजकारण आम्हाला करायचं नाही। शेतकरी राज्यातला शेतकरी आत्महत्या करतोय, रोज 9-10 शेतकरी आत्महत्या करतायत। इथे आल्यानंतरच आता 2 दिवसामध्ये 2 आत्महत्या झाल्या, 3 दिवसामध्ये। आणि या शेतकऱ्यांच्यावर ओढवलेलं जे अरिष्ट आहे त्यातून कर्जमाफी हाच आता पर्याय आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी एकच आमचं ध्येय आहे आणि त्यासाठी आम्ही सगळी मंडळी आता बाहेर पडलोय। विधानसभेमध्ये आता अधिवेशन जे संपलं, आम्ही हीच मागणी करत होतो की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता सरकारने एक कोळीचा ठराव मांडावा। परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी काँग्रेस राष्ट्रवादीचे 19 आमदार त्यांनी निलंबित केले। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी मागणं सुद्धा या सरकारमध्ये गुन्हा झालेला आहे आणि म्हणून मी तमाम शेतकरी बांधवांना निमित्ताने सांगू इच्छितो, 19 काय आमच्या सगळ्या आमदारांनी निलंबन झालं हरकत नाही, पण कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा आम्ही संकल्प केलेला आहे। शेतीमालाला भाव नाही, मुख्यमंत्री बारोज आता मी पाहतो टीव्हीवर बी मुख्यमंत्री बोलतोय आणि ते काय सांगतायत की आम्ही शाश्वत हमी भाव देणार आहे। 9,000 शेतकरी आत्महत्या झाल्या तरी आज शेतकऱ्याच्या पत्रामध्ये काही पडायला आहे। 5 पैसे किलोला कांदा मागायला शेतकरी विकला, बरोबर आहे का? बरोबर आहे।
आज 1 रुपया अनुदान दिलं, शेतकऱ्याला भीक दिल्यासारखं चाललंय. आम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयावर मोर्चा नेला. अरुंधती भट्टाचार्य चेअरमन म्हणतात कर्जमाफी देणे योग्य नाही आहे. आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारला, 6,000 कोटी रुपये घेऊन मला पळाला देशाच्या बाहेर, त्याला कर्जमाफी दिली जाते? मार्शल कंपनी तिची 1 लाख कोटी रुपयाच्या कर्जाचे बुडीत कर्ज होते म्हणून 7-8 बँका एकत्र येऊन त्या कंपनीला आता वाचवायला निघालेल्या आहे. आज राज्याच्या 9 फक्त उद्योगपतींकडे 9 आज 1,20,000 कोटी रुपयाची कर्ज त्यांची आता सरकारने या सरकारने माफ केली. 13 उद्योगपतींकडे आज देशातलं 10 लाख कोटीचं कर्ज आहे. मध्ये वर्तमानपत्रामध्ये त्याची यादी आलेली आहे. म्हणजे आज भांडवलदारांना कर्ज माफी आहे, सवलत आहे. पण या देशाचा पोशिंदा आमच्या बळीराजाला मात्र तू फसवायला हरकत नाही, पण तुला आम्ही आता मदत करायला तयार नाही. की जे सरकार निवडणुकीपूर्वी भाजपाच्या सरकारनं आपल्याला आश्वासन दिलं होतं, आम्ही 7-12 कोरा करतो, हमी भावाच्या 50% नफा तुम्हाला शेतीमालाला देऊ. कोणत्या आश्वासनाची पूर्तता या लोकांनी केली? आता मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला 70,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. तुमच्या आता मालेगावचा शेतकरी जाणार बुलेट ट्रेन मध्ये बसायला. अहमदाबादचे सुरतचे उद्योगपती मुंबईला येणार, मुंबईचे उद्योगपती अहमदाबादला जाणार 3 तासामध्ये, त्याला 70 कोटी रुपये खर्च करणार. म्हणजे आज आमच्या खानदेशातलं मालेगाव, नाशिक, नगर या जिल्ह्यातलं सुद्धा आमचं या गिरणा खोऱ्यातलं सुद्धा पाणी आता गुजरातकडे वळवण्याचा या सरकारचा प्रयत्न सुरू आहे. तरी आम्ही लोक गप्प आहोत. आज दमनगंगाचा लढा दादा आपल्याला आता नव्याने सुरू करावा लागेल. आपण इतके शोषित झालेलो आहोत. किती अन्याय आमच्यावर करा, आम्ही तिकडे कमळाला बटणं दाबणार आहोत. शिवसेनेची काय वेगळी परिस्थिती आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचे कर्ज माफ करा, आम्ही आमच्या नेत्या मंत्र्यांचे राजीनामे देऊ. राजीनामे मंत्र्यांचे खिशात घेऊन फिरत होते. मुंबईचा महापौर झाला शिवसेनेचा, शिवसेनेच्या मंत्र्यांनी केरळच्या टोपलीत राजीनामे टाकून दिले. लोकसभेमध्ये शिवसेने खासदार कसं करता भांडत होते की त्यांच्या खासदाराला विमानात प्रवास करू देत नाही कंपन्या, म्हणून मंत्र्यांच्या अंगावर धावून गेले. मला एक उदाहरण सांगा शिवसेनेच्या खासदारांचं. त्यांच्या खासदाराला विमानात जाऊ देत नाही म्हणून मंत्र्यांच्या अंगावर धावून जातात. पण आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता केंद्रीय अर्थमंत्र्याच्या अंगावर, केंद्रीय कृषी मंत्र्याच्या अंगावर एक तरी शिवसेनेचा खासदार धावून गेला का? उद्धव ठाकरे आता एनडीएच्या जेवायला गेले, मोदीच्या मांडीला मांडू बसायला. कधी म्हटले कधी काय उद्धव ठाकरे भाषण करायचे, काय ते नरेंद्र मोदीला समजतं. आता म्हणतात नरेंद्र भाई बहुत अच्छा आदमी आहे. तर आता त्यांचं नमक खाल्लं आणि शेतकऱ्याचे कर्ज माफीला ते महाराष्ट्र करून टाकलं. हे शिवसेनेचं वेगळे प्रेम शेतकऱ्याच्या प्रती आम्ही जे अनुभवतोय, पाहतोय, या लोकांकडून मित्र आपल्याला नाही मिळणार नाही. आणि म्हणून एकच संकल्प आम्ही या निमित्ताने सगळ्यांनी केलेला आहे. या सरकारला वटणीवर आणायचं असेल तर मग मात्र आम्ही सभागृहाच्या आतमध्ये, सभागृहाच्या बाहेर आमची लढाई सुरू केलेली आहे. आता तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आता खरं रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे. जसं कांद्याचे भाव पडले की मार्केट कमिटी बंद करतो आपण, तेवढे पुरतं आंदोलन करतो आपण. मगाशी उल्लेख झाला शेतकरी राज्याचा संपावर चाललाय. माझ्याच मतदारसंघातून पुंतामा गावातून त्याची सुरुवात झाली संपावर जाण्याची. शेतकरी संपावर गेल्यावर काय होऊ शकतं त्या सरकारला
आणि शहरामध्ये राहणाऱ्या भांडवलदारांना धनधानकांना कळू द्या. 5 पैसे किलोने मगाशी म्हटल्याप्रमाणे कांदा विकायची वेळ आली. आता 200 रुपये किलो कांदा काहीतरी चालू आहे. मला भाव किती भाव आहे? अच्छा ना, 2 रुपये 3 रुपये किलो चालू आहे ना. मी क्विंटल सांगून राहिलो, किलो सांगत नाही. येवला तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याचा कांद्याचा ओशे जाळं. तरी आम्ही आमच्या भागामध्ये शिवसेनेच्या भाजपच्या मंत्र्यांना फिरू देणार. शेतकरी संघटनेचे लोक कुठे गेले? सदाभाऊ खोत मंत्रिपद मिळालं, शेतकरी विसरून गेले. राजू शेट्टी आमचे खासदार, सन्मानित खासदार, त्यांची शिट्टी बंद पडली. शेतकरी संघटनेचं एकच काम होतं, उसावाल्या शेतकऱ्यासाठी आंदोलन करा. अरे त्यांच्यासाठी आंदोलन करण्याची गरजच नाहीये. कारण केंद्र सरकारनं, मागच्या काँग्रेस आघाडी सरकारनं त्यांना FRP न संरक्षण दिलेलंच आहे. आणि जर FRP मिळाली नाही तर त्या कारखान्यावर फौजदारी दाखल करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे. मग जिथं शाश्वती आहे कायद्याची तिथं आंदोलन करायचे. आणि जिथं हमीभाव दिला पाहिजे, जिथं हमीभाव मिळत नाही, जिथे शेतकरी उघड्यावर पडलेला आहे, रस्त्यावर आलेला आहे, तिथे मात्र आंदोलन करायचे नाही. हे शेतकरी संघटनेचं सुद्धा आता खरं रूप काय आहे? त्यांचं शेतकऱ्याप्रती जे वेगळी प्रेम आहे ते आता मित्र आपल्या समोर आलेलं आहे. तुमच्या नावानं राजकारण केलं, मतं घेतले, सत्तेवर गेले. आता मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळी देऊ. म्हणजे आणखी किती शेतकरी आत्महत्या करणार पाहणार तुम्ही? त्या नाशिक जिल्ह्याची बातमी वाचत होतो आज. 15 महिन्यात ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये आत्महत्या माहित नव्हत्या, 108 आत्महत्या झाली शेतकऱ्यांच्या 15 महिन्यात. ठीक आहे, वर्तमानपत्राची बातमी, 108 आत्महत्या. एका बाजूला हमी भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, आणि दुसऱ्या बाजूला नोटाबंदीमुळे आहे ते सगळे संपून टाकले शेतकऱ्यांना. आणि म्हणून मित्र, आज मुख्यमंत्र्यांच्या, मी आता मुद्दा वाचतो, शेतीसाठी दिवसा अखंड वीज मिळते का? 2 तास वीज मिळते अखंड? पाणी जाऊ दे, पण वीज तरी मिळते का अखंड? 4 आणि 5 तास लाईट नाही, अखंड वीज. किस्सा घोषणा चाललेल्या आहे. मी मुख्यमंत्री बोलतोय. आता प्रधानमंत्री म्हणा, मग प्रधानमंत्रीची मन की बात एकतर्फीच ना. आता पाणी नाही, विहीर, आता अखंडच वीज देणार तुम्ही. प्रधानमंत्रीची मन की बात आणि आता मुख्यमंत्र्यांची मी मुख्यमंत्री बोलतोय. फक्त तुम्ही प्रश्न विचारायचा, बाकी उत्तर तरी द्यायचेच नाही. फक्त मेरी सुनो एवढ्या सरकारमध्ये चालू आहे. आणि एकच म्हणून मित्र, मला एकच आपल्याला विनंती करायची आहे की आता निर्णायक वळणावर आपल्या आता संघर्ष यात्रा आलेली आहे. हा संघर्ष आलेला आहे. सरकारवर दबाव वाढलेला आहे. जिल्हा बँकेकडून 1 लाख रुपयापर्यंतची आता कर्ज, शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती मागवलेली आहे. बरोबर आहे का? युपी मॉडेलचा आम्ही अभ्यास करतोय. युपी मॉडेलचा अभ्यास करण्याची गरज नाही, कारण महाराष्ट्राला युपी मॉडेल मान्यच नाही आहे. आमची मागणी आहे की शेतकऱ्यांच्या 7/12वर जेवढं कर्ज आहे ते 100% माफ झालं पाहिजे. ही आमची कर्जमाफीची मागणी आहे. आणि ती आम्ही या निमित्तानं, या संघर्ष यात्रेच्या निमित्तानं एकच संकल्प करूया की कर्जमाफी घेतल्याशिवाय हा संघर्ष थांबायचा नाही. आणि या संघर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी आता मोठा सहभाग आपण या संघर्ष यात्रेत नोंदवावा, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. रखरखत्या उन्हामध्ये आपण सगळे शेतकरी बांधव आलात, लग्न सराई मोठी आहे तरी आपण आलात. मला असं वाटतं की आता कोणत्याही कार्यापेक्षा कर्जमाफी मिळवणं हेच कार्य सगळ्यात मोठं आहे. हे आपण या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यासाठी आपला पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.